नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहो आन्सर रायटिंगची आपली जी सिरीज आहे. यामध्ये जे क्वेश्चन्स आपण डिस्कस करत होतो, सोशियोलॉजी वैकल्पिक विषयासंबंधी, समाजशास्त्र वैकल्पिक विषय, कशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे, फ्लो कसा असायला पाहिजे, डिमांड ऑफ क्वेश्चन काय आहे. ठीक आहे, तर वेळ न गमावता पुन्हा स्टार्ट करूया. बघा, आजचा प्रश्न आहे की भारतातील सामाजिक स्तर रचनेतील बदलते पैलू स्पष्ट करा आहे. तर मग यामध्ये काय आहे, सामाजिक स्तरीकरण काय असतं हे माहिती पाहिजे. सामाजिक स्तरीकरण काय आहे हे माहिती असल्यानंतर बदल म्हणजे काय आहे, चेंज. चेंज म्हणजे आधीची काहीतरी एक्स अमाऊंट होती, त्याचे कन्वर्जन काहीतरी वाय मध्ये झालं, तर हा झाला चेंज. मग आधीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते माहित पाहिजे की हे स्ट्रॅटिफिकेशन कशाच्या बेसिसवर होतं. आताचं जे नवीन स्ट्रॅटिफिकेशन आलेलं आहे, समाजाची जे स्तरीकरण झालेलं आहे, ते आताची कोणती व्यवस्था आहे ती कशी असायला पाहिजे, बरोबर. आणि जेव्हा आपण हे सांगू शकू तेव्हा बेसिकली काय होईल, त्यामध्ये चेंज झाला हे दाखवू शकतो. ठीक आहे, तर सुरुवात कशी करायची तुम्हाला लक्षात आलं तर हेच डिमांड आहे. तर सामाजिक स्तरीकरण म्हणजे नेमकं काय, आधीची व्यवस्था कोणत्या सामाजिक स्तरीकरण जी आहे ते इंडिकेट करत होती, आणि आताची जी व्यवस्था आहे ती नेमकी कशा पद्धतीची आहे. ठीक आहे, या 2 ते 3 अँगलने आपण विचार केला तर फायनल उत्तर आपण आरामशीर जे आहे ते लिहू शकतो. ठीक आहे, तर आता महत्वपूर्ण गोष्ट येते की सुरुवात करायची कशी उत्तराची. तर बघा, सुरुवात आहे की आधीची जी भारताची काय म्हणू आपण त्याला, स्तरीकरण होतं, ते कशा बेसिसवर होतं ते सुरुवातीला सांगायचंय. मग ते सांगताना काय सांगायचंय की लुई डोमॉननं सांगितलेलं आहे की हायरार्की जी आहे सुरुवातीला ती कोणा पद्धतीवर होती, प्युरिटी इम्प्युरिटीच्या आहे. त्या गोष्टींवर काय होतं, जाती व्यवस्थेवर सर्व डिपेंड राहायचं, आणि त्या बेसिसवर काय करायचं, हायरार्की राहायची. मग इवन काय व्हायचं की जे स्ट्रक्चर आहे इथं जे क्लास असेल आणि स्टेटस असेल ते सुद्धा कशाशी लिंक असायचं, या कास्ट सोबतच लिंक असायचं, मोस्टली असं दिसायचं. परंतु जसं जसं काळखंड बदलत गेला, ब्रिटिश आले, कॉलोनियलिझम झालं, तर त्यानंतर स्वतंत्र कालखंड जे आहे भारताचा तो आला, तर त्यामध्ये काय झालंय, आधुनिकीकरण झालं, राज्याचा कुठेतरी हस्तक्षेप झाला, जागतिकीकरण, एलपीजी रिफॉर्म आहे, लोकशाहीची जी प्रक्रिया आहे, या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी जात हीच स्तरीकरणाचं जो आहे काय आहे, एक महत्वपूर्ण मुद्दा न ठरता वर्ग, लिंग, रिजन या सर्व गोष्टी कुठं ना कुठं स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे स्तरीकरण करण्यासाठी भाग पाडतात, किंवा नवीन पद्धतीचं काय आहे त्यांच्यावर इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जातीनुसारच नाही आहे आता, तर जातीच्या वर सुद्धा काय आहे ही गुंतागुंतीची परिस्थिती आता आपल्याला दिसून येते की यस, एकाच दृष्टीने आपण फक्त ही हायरार्की, इनइक्वालिटी, स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय यांना पण तुम्ही सुरुवात करू शकता आहे. बेसिकली की स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय, ग्रेडेड इनइक्वालिटी आहे, जी आहे आपण काय करतोय हायरार्की मध्ये प्लेस केलेला आहे. इनइक्वालिटी जेव्हा आपण ग्रेड करतो, त्याला रँक देतो, तेव्हा काय होतं, स्ट्रॅटिफिकेशन होते, स्तरीकरण होते आहे. इनइक्वालिटी तर प्रत्येक जागी आहे, मग ते दिसण्या कोण कसा दिसतो आहे, कमी जास्त हाईट, कमी जास्त चेहऱ्याचे फीचर्स कमी जास्त प्रत्येक जागी इनइक्वालिटी. पण त्या इनइक्वालिटी मध्ये जर आपण व्हॅल्यूज ऍड केल्या तर काय होणार, व्हॅल्यूज, फेथ, बिलीफ जर ऍड केले, सब्जेक्टिव्हिटी ऍड केली की हे चांगलं ते वाईट, आणि त्यातून हे असं स्ट्रॅटिफिकेशन जे आहे स्ट्रक्चर कुठं ना कुठं दिसून येतं. मग आता हे भारतामध्ये जे स्तरीकरण आहे हे कुठं बदलायला लागलेलं आहे ते पाहूया, बदल आणि त्याचे परिणाम काय झालेले आहेत. या सुरुवातीला काय, जातीकडून वर्गामध्ये आहे सुरुवातीला, आणि या स्ट्रॅटिफिकेशन मध्ये काय दिसून येत आहे, उत्पन्न, व्यवसाय सारख्या ज्या गोष्टी, आर्थिक घटक आजकाल महत्वाचे होताना दिसते आहे. आणि आंद्रे बेते यांनी सुद्धा ही गोष्ट म्हटलेली आहे, आपण बघितलंय आंद्रे बेते क्लासमध्ये आपण नेहमी शिकतो की जात, वर्ग आणि शक्ती या तिन्ही गोष्टीचा इंटरप्ले शोधण्याचं आंद्रे बेते, मॅक्स वेबर सारखं यांनी काय केलेलं आहे, या तिन्ही गोष्टींना जाणून घेतलेलं आहे की कास्टच ही काय हायरार्की क्रिएट करत नाही, स्ट्रॅटिफिकेशन. ओके, तर इतर वर्ग आणि शक्ती सुद्धा याला कारणीभूत असू शकते, हे स्ट्रॅटिफिकेशन आहे.
ठीक आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, कशामुळे चेंज बद्दल झाला, तर राज्य आणि संविधानाची महत्वपूर्ण भूमिका आली. अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे सकारात्मक कृतीच्या थ्रू आरक्षण आलं. मग आरक्षण आल्यानंतर जो दलित वर्ग होता, आधी कास्टच्या बेसिसवर त्याला काय केलं जायचं, डिवाइड केलं जातं, इनइक्वली त्यांना प्लेस केलं जायचं. पण आता कसं झालंय, आता शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या काय झालेलं आहे, या गटांना कुठेतरी अपवर्ड मोबिलिटी मिळालेली आहे, वर सरकतायत ते आहे. तर त्यामुळं काय होतंय, वर सरकल्यामुळं त्यांच्या स्टेटसमध्ये म्हणा किंवा इकॉनॉमिकल कंडिशन यामुळे चेंज होत आहे. तर यस, राज्य आणि संविधानाची भूमिका बदलल्यामुळं हे स्ट्रक्चर कुठंतरी चेंज झाल्याचं आपल्याला दिसून येतं. इव्हन आपण पॉलिटिकल शिफ्ट पण लिहू शकतो. पॉलिटिक्स मध्ये आधी हे मार्जिनल असायचे, परंतु रिझर्वेशन पॉलिसीमुळे, वोट बँक पॉलिटिक्स मुळे नवीन स्ट्रक्चर, नवीन कास्ट आयडेंटिटी, कास्ट रिलेटेड आयडेंटिटी निर्माण होताना दिसून येऊ राहिलं. म्हणजे हे पण दर्शवतं की जी जात आहे ती आजही संपलेली नाही, ती नवीन पद्धतीनं कुठंतरी इंट्रोड्यूस होऊ राहिलेली आहे. बदलत आहे ना तो. आधी काय असायचं, असं होतं का नाही, परंतु कॉन्स्टिट्यूशनमुळे किंवा अफर्मेटिव्ह ऍक्शनच्या गोष्टींमुळे हे झालं. महत्वाचा अजून मुद्दा आहे शिक्षण आणि व्यावसायिक गतिशीलता. आता जी गतिशीलता, ज्याला मोबिलिटी आपण म्हणतो, तर पदवी जी आहे यामध्ये रिझर्वेशन आहे, किंवा मग एलपीजी रिफॉर्म्स झाले. एलपीजी रिफॉर्म्स मध्ये प्रायव्हेटायझेशन झालं, नवीन नवीन स्किल, नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस झाल्या आहे. खाजगी क्षेत्रामध्ये पण काय आहे, गुणवत्तेवरून संधीची काय आहे, वाढ झाली आणि त्यातून नवीन मिडल क्लास निर्माण झाला. मग त्याचाही मध्ये स्ट्रॅटिफिकेशन मध्ये कुठं ना कुठं चेंज झालेला. आधी ऍग्रेरियन क्लास होता, म्हणजे शेतीवर आधारित व्यवस्था होती. आता इंडस्ट्रीवर आधारित व्यवस्था आहे. ते लिहायचं आपला. शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळेही मध्यमवर्ग क्रिएट झाला, जातीची बंधनं सैल झाली. सोबतच काय झालंय, अनौपचारिक क्षेत्रातही असमानता वाढली. कारण शहरीकरण, औद्योगिकरण झालं. मग औद्योगिकरण झाल्यामुळं शहरात लोक राहायला आले, तिथल्या जमिनी वाढल्या. मग जमिनी वाढल्यामुळं सुद्धा जे लोक आहे असंघटित क्षेत्रामध्ये सुद्धा काय झालंय, झोपडपट्ट्या असेल, त्यातून पॉवर्टी सारख्या गोष्टी आहेत, तिथं पण काय झालंय, स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटी क्रिएट झालेली आहे. तिथं पण स्तर जो आहे तो दिसून येतोय आपल्याला. झोपडपट्ट्या आहे, गेटेड कम्युनिटी, हे काय झालं, वेगवेगळे स्तरच आहेत ना एक प्रकारे. बरोबर. अजून काय स्तर तयार झालेले असणार, तर मिडल क्लास. मिडल क्लास मधूनच काय निर्माण झालेला आहे, मध्यम वर्ग. आणि या मध्यम वर्गांच्या काय उपभोक्तावाद सुद्धा काय झालेला आहे, जागतिकीकरणाचा परिणाम झाला या नवीन मिडल क्लासवर. आणि हे काय झालं, उपभोक्ता नवीन वर्ग या आपल्याला या स्ट्रॅटिफिकेशन मध्ये दिसून येतो, या स्तरीकरणामध्ये दिसून येतो. बघा, प्रत्येक जागी आपण कसा चेंज झाला, भारताची आधी परिस्थिती कशी होती आणि त्यामध्ये काय चेंज झाला, आपण हे प्रत्येक जागी दाखवून देऊ राहिलेला. योगेंद्र सिंग यांनी हा चेंज डिस्क्राईब करताना म्हटलेला आहे की मॉडर्नायझेशनचा इम्पॅक्ट ऍज इट इज आपण ऍक्सेप्ट केलेला असा नाही आहे. तर आपण काय केलेलं आहे, हे जे आधुनिकीकरण आहे यामध्ये आपलं जे ओरिजिनल गोष्टी होत्या, ज्या ओरिजिनल गोष्टींचं जे आहे परंपरेवर जे भर असणाऱ्या गोष्टी, तर याची ब्लेंड कुठेतरी मिक्स झालं आणि आपण आपल्या परंपराही टिकवून ठेवण्याचा बऱ्याच जागी प्रयत्न केला आणि आधुनिकीकरणाचाही काय केलेला आहे प्रयत्न. या दोन्हींमुळे कुठेतरी बॅलन्स राखले आणि त्यामुळे ही स्ट्रक्चर चेंज मध्ये काहीतरी वेगळे आपल्याला बदल झालेले दिसून येतात. त्याच सोबत हे असे नवीन स्ट्रक्चरल चेंज आले, वुमन एम्पॉवरमेंटच्या गोष्टी आल्या. सोबतच महिलांचा शिक्षणामध्ये काय संख्या वाढायला लागली. मग ऑक्युपेशन मध्ये पण काय आले, चेंज आले. परंतु महिलांना जे डबल बर्डनचा जो आहे गोष्टी, सोबतच डॉक्ट्रिन ऑफ इंटरसेक्शनॅलिटी, आंतरछेदनता म्हणजे काय आहे, स्त्री जर एक दलित पुरुष आणि एक दलित स्त्री, आता इथं स्त्रीला काय आहे, ती दलित असल्यामुळं पण मार्जिनलायझेशन फेस करावं लागतं, तिला कुठेतरी शोषण फेस करावं लागते आणि स्त्री असल्यामुळं तिच्यावर त्याचा डबल इम्पॅक्ट पडतो. कारण पॅट्रियार्की सोबतच पुरुष प्रधान संस्कृतीलाही काय करावं लागतं, तिला सामोरे जावं लागतं ना, आपल्याला दिसून येतं. मग यातूनच जर जाती आहे ती जात आजही कुठं ना कुठं सातत्यता असल्याचं दिसून येते. कोण लिहू शकता, एम एन श्रीनिवास सांगतात संस्कृतिकीकरण झालेलं आहे
आणि सांस्कृतिकीकरण म्हणून दिसून येतं की आजही जी जात आहे, जातीची ओळख आहे आणि जी खालच्या समाजामधले व्यक्ती आहेत ते जे ब्राह्मणिकल आयडिओलॉजीज आहे ते ऍक्सेप्ट करून वर मोबिलिटीसाठी, वर मूव्ह करण्यासाठी, या स्तरीकरण झालेल्या सोसायटीमध्ये वर येण्यासाठी हे संस्कृतायझेशनचा वापर करताना दिसतात, संस्कृतिकीकरणाचा. ठीक आहे. तर यामध्येही आपल्याला दिसून येतो. या सर्व असे कितीतरी डायमेन्शन आहेत, सोशियल डायमेन्शन, पॉलिटिकल डायमेन्शन, की ज्यामुळं कुठं ना कुठं काय झालेलं आहे, स्ट्रॅटिफिकेशन मध्ये, इनइक्वॅलिटी मध्ये इम्पॅक्ट झाला. जर तुम्ही जे स्तरीकरणाच्या रिलेटेड जर चॅप्टर अभ्यासलं तर तुम्हाला लक्षात येतं की कोणकोणत्या रिलेटेड स्तरीकरण आहे. तर मग ते स्तरीकरण जर आहे आपल्या इंडियामध्ये जर बघितलं तर ते क्लास रिलेटेड स्तरीकरण आहे, सोसायटीच्या रिलेटेड स्तरीकरण आहे आणि स्टेटस रिलेटेड आहे. या सर्व गोष्टी आपल्याला इथं दाखवून द्यायच्या आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आंबेडकराईट मुवमेंट मुळे काय झालेलं आहे, समानता, यस, जे कास्ट होतं, लोअर कास्ट, यांनी काय केलेलं आहे, स्वतःची एक नवीन आयडेंटिटी क्रिएट केलेली आहे, न्यू बुद्धिझम मध्ये कन्वर्ट होत. किंवा आताचे मराठा रिझर्वेशन इश्यू, यावरूनही असं दिसतंय की रिझर्वेशन पॉलिसीमुळे बॅकवर्डनेस या हा क्रायटेरिया जो आहे तो आता सुरुवातीला काय असायचा, बॅकवर्डनेस म्हटल्यानंतर तो स्ट्रॅटिफिकेशन मध्ये खाली ठेवला जायचा, परंतु आता सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन जी आहे रिझर्वेशन पॉलिसीमुळे त्यांना जी ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत त्यामुळं बॅकवर्डनेस साठी आता काय वाढलेली आहे, डिमांड वाढली आहे. मग ते जाट असतील, मराठा रिझर्वेशनचा इश्यू असेल किंवा इतर डॉमिनंट कास्ट मधला तो इश्यू असेल. मग आता सांगण्यासारखी इथं गोष्ट काय आहे, ही जी हायरार्की आहे, जुनी ज्या गोष्टी आहेत त्या आपण काही तोडलेल्या नाही आहेत, परंतु त्यामध्ये नवीन गोष्टी काय झालेल्या आहे, इन्क्लूड सुद्धा झालेल्या आहेत. मग शेवटी हेच सांगायचंय की भारतामधलं स्तरीकरण आता जातीनुसारच फक्त राहिलेलं नाही, तर वर्ग, आधुनिक शक्ती जसं की इंडस्ट्रियलायझेशन, ग्लोबलायझेशन आहे जे पण आपण म्हणतो, किंवा नवीन मुद्दे आणि आयडेंटिटी म्हणजे ओळखच्या रिलेटेड, मग ती कास्ट बँक वाली पॉलिटिक्स असणार किंवा मग जेंडर रिलेटेड असणार, फेमिनिस्टिक पर्स्पेक्टिव्ह, या सर्व गोष्टी ओळखीच्या बेसिसवर काय झालेल्या आहे, ओळख रूपानं सुद्धा काय झालेले स्ट्रॅटिफिकेशनवर कुठं ना कुठं इम्पॅक्ट झालेला दिसून येतो. इव्हन मॉडर्न फोर्सेस मुळे जी आहे स्टेटस हा बेसिकली क्लास बेसिसवर ठरवण्यासाठी पण काय होतोय इथं ठरवताना दिसून येतोय, आणि सोबतच जुन्याही व्यवस्था जी आहे ती पण दिसून येत आहे असं आपल्याला इथं सांगायचं आहे. इव्हन आपल्याला नवीन मॉडर्न एआय आणि एआय किंवा जी गिग इकॉनॉमी आहे या रिलेटेडही एक्सप्लॉयटेशन सांगायचं आहे. इथं पण आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे, कारण की ते पण एक प्रकारची इनइक्वॅलिटीज आहे की ऍप बेस आधारित जे होते, झोमॅटो डिलिव्हरी शेअरिंग असणार, तर यामुळे दीर्घ कामाचे तास, कमी वेतन सुद्धा त्यांना मिळतं आणि त्यामुळेही अर्थव्यवस्थेत त्यांचं स्थान कुठं आहे, खाली आलेलं, प्रिकॅरियस कंडिशन आलेली आहे. तर जाती जी आहे आता नशीब म्हणून बघितल्या जात नाही, तर जाती ही ओळख किंवा संधी रिझर्वेशन मुळे की याला निवडून द्यायचं आहे, तर त्यातून पॉलिटिकल क्लास सुद्धा निर्माण झाला. तर आहे स्ट्रक्चर मध्ये सोशिओ इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि कल्चरल जो इम्पॅक्ट झालेला आहे स्तरीकरणाचा किंवा नवीन पद्धतीमुळे नवीन काय आलेलं आहे, या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या आहे इथं डिस्कस केलेलं आहे. आय होप तुम्हाला हे जे उत्तर आहे ते समजलं असेल, याचं कसं आन्सर कडे कसं वळलो, कोणकोणते डायमेन्शन्स आपण ओपन केले ते तुमच्या लक्षात आले असेल. ठीक आहे. नक्कीच आता तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस जर करत राहिला, नाही उत्तर असं आलं तरी हळूहळू यामध्ये जनरेशन होईल. त्यामुळे प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न करत राहा आणि शेवटपर्यंत बनून राहा. बघा तुम्ही जवळपास 1 ते 1.5 महिन्यामध्येच तुम्ही काय कराल, इम्प्रूव्हमेंट दिसेल, पण कन्सिस्टन्सी पाहिजे. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.